नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता सावनीजवळ येते. सावनी म्हणते की मुक्ता, मी सगळं काही सत्य सांगून टाकलेलं आहे. जे खरं खरं आहे ते सगळं सांगितलंय. प्लीज प्लीज, मी आता काही केलेलं नाही. जेवढं आहे तेवढं सांगितलंय. तेवढ्यातच आता मुक्ता पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सावनीला ते पाणी प्यायला देते. त्याच वेळेला आता सावनी तो पाण्याचा ग्लास पटकन घेते आणि पाणी पीत पीत म्हणते की मुक्ता, प्लीज, आता मी काही केलं नाहीये. आता मला यातून वाचव. प्लीज मला औषध दे. मला मरायचं नाहीये मुक्ता. मी सगळं काही तुला खरं-खरं सांगितलंय. प्लीज मला यातून वाचव. मला मरणाची खरंच खूप भीती वाटते. प्लीज मुक्ता. असं म्हणून ती रडत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही जोरात तिच्या कानाखाली वाजवते आणि तिच्या कानाखाली वाजवल्यानंतर सगळेजण अगदी अभिमानाने मुक्ताकडे बघत असतात आणि सावनी मात्र तशीच असते. आता सावनीच्या हातून पाण्याचा ग्लास मुक्ता बाजूला हिसकावून घेते आणि म्हणते की तुला काय वाटलं? सावनी, मी तुला खरंच विष दिलं होतं का? म्हणजे तुला काय वाटतंय, की त्या खिरीमधून मी खरंच तुला विष मिक्स करून दिलं होतं? अगं, तुला काही कळतंय का? अगं, या सगळ्या गोष्टी मी इतक्या थरापर्यंत घेऊन जाईन, हे असं कधी होणारच नाही. कारण तुझ्यासारखी माणुसकी आम्ही विसरलेलो नाहीये. असं म्हणून आता सावनीच्या जोरातच मुक्ताने कानाखाली वाजवलेली असते आणि सावनी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. मुक्ता आता तो पाण्याचा ग्लास बाजूला ठेवते आणि सावनी मात्र आता मुक्ताच्या या रूपाला खूपच घाबरलेली असते आणि मुक्ता आणखी काय करणार याची तिला भीती वाटत असते. मुक्ता पुढे म्हणते की सावनी, तुला जराही लाज नाही राहिली, परंतु आम्ही आमची लाज सोडलेली नाहीये. अगं, किती काय झालं तरीही आम्ही कोणाला विष देऊ शकतो असा विचारच कसा केलास तू? आणि मी कोणाला विष देईल असं होऊ शकत नाही. परंतु खरंच पहिल्यांदा आयुष्यात मला माझ्या निर्णयाबद्दल खंत वाटते, की तुझ्यासारख्या बाईला मी विष दिलं पाहिजे होतं. त्या बाईची जी लायकी नाहीये, कुटुंबासोबत राहण्याची लायकी नाही, सगळ्यासोबत जगण्याची लायकी नाही. त्या बाईला खरंच विष दिलं पाहिजे होतं मी, असं सावनीला आता मुक्ता म्हणत असते आणि सावनी खूप घाबरत असते. मुक्ता म्हणते की तुझी तेवढी पात्रताच नाहीये गं. खरंच तुझ्यावर प्रेम करणं किंवा तुझ्यावर विश्वास ठेवणं ही तुझी लायकीच नाहीये. तुझ्यासाठी कितीही काही केलं तरीही तू वाकडीच असणार आहेस. किती तुझ्याशी चांगलं वागलं तरीही तू सगळ्यांच्या वाईटातच जाणार आहे. आजपर्यंत आमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम झाले, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारचे संकटे आले, आमच्या कोळी कुटुंबामध्ये जी मोठी-मोठी वादळं आली, त्याच्या सगळ्याच्या मागे फक्त तू कारणीभूत आहेस. आमच्या घरात आजवर जे अश्रू ढळलेत ना, त्या प्रत्येक अश्रूंच्या मागे तूच होतीस. तूच त्याचं एकमेव कारण होतीस. प्रत्येकाच्या प्रॉब्लेम मागे, प्रत्येकाचं जे काही टेन्शन होतं, त्याच्यामागे फक्त तू कारणीभूत होतीस. कारण तुझ्यामुळे हे सगळं घडत होतं. असं आता मुक्ता ही तिला बोलून दाखवते आणि त्याच वेळेला सावनी मात्र गप्प बसलेली असते. आता मुक्ता म्हणते की सगळ्यांना त्रास देऊन देऊन तुझं मन भरलं नाही, म्हणून तू आता कोमलवर आलीस. सगळ्यांचं आयुष्य तुला बरबाद करायचंय. का? तुझं आयुष्य आम्ही काय बरबाद केलं होतं गं? आत्तापर्यंत मी तुझं लग्न लावून देण्यासाठी धडपडत होते. तुझं सगळं चांगलं व्हावं, म्हणजे तू आनंदात राहावीस, जेणेकरून तुझं लग्न झालं, तू संसाराला लागलीस की माझ्या कुटुंबावरचा डोळा तू बाजूला काढशील. त्यांच्याबरोबर तू जे काही चुकीचं वागते ना, ते बंद करशील आणि तुझं तुझं असं आयुष्य सुरू करशील. म्हणजे माझ्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, असा विचार मी करून तुझं लग्न लावून देण्यासाठी मी प्रयत्न करत होते. परंतु तू तू मात्र प्रत्येक गोष्टीसाठी आम्हालाच कारणीभूत ठरत राहिलीस. अगं, तुझ्या त्या बहिलाने, तुझ्या त्या हर्षवर्धनने मेहकाशी लग्न केलं. त्यात आमची काही चूक नव्हती. तू प्रत्येक वेळेला मला आणि माझ्या बहिणीला कशाला या बाबतीत दोष देत राहिलीस. आमचं काहीही नाहीये आणि मी तुला त्या बाबतीत काहीच अडकवलेलं नव्हतं. माझी फक्त अशी मनापासून इच्छा होती की तुझं लग्न व्हावं. परंतु नाही. ते लग्न होऊ शकलं नाही. त्यात कोणीही कारणीभूत नाहीये, ती वेळच कारणीभूत होती. हे प्रत्येक वेळेला मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझ्या डोक्यामध्ये जी काही घाण भरली आहे ना, ती घाण जाता जाणार नाही, कारण तू तशी नाही आहेस. तू सरळ डोक्याने विचारच करू शकत नाहीस, सावनी. अगं, हे सगळं जे काही घडतंय ना, ते सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय. ते आता माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता तू एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं तरीही मी तुला या तुझ्यासारख्या घाणेरड्या गोष्टीला बंद घालणारच मी. खूप झालं, बस झालं. पाणी आता माझ्या डोक्यावरून गेले. काही झालं तरीही या गोष्टी मला आता समजून घ्यायलाच हव्यात. काही केलं तरीही तू काही सुधारायला तयार नाहीस. त्याच्यामुळे मला माझा मार्ग अवलंबावा लागेल. काही झालं तरीही तुला आता या घरातून टिकायचं नाही.
तू आता घरातून निघ असं म्हणून आता इथून ती तिला काढत असते. त्याच वेळेला पटकन सावनी म्हणते, की सागरची आई, बघा ना ही माझ्याबरोबर काय करते, मला घराबाहेर काढत आहे. माझा हात धरून मला घराबाहेर काढते. असं म्हणून ती पुन्हा कांगावा करायला सुरुवात करते. त्याच वेळेला आता इंद्रा ही खूप चिडलेली असते. इंद्रा येते आणि जोरात आता सावनीच्या कानशिलात वाजवते आणि म्हणते, की "काय गं, तुला काय वाटलं, की आत्ता मी तुला वाचवेन? नाही, मी तुला वाचवणार नाही. तुझं हे घाणेरडं तोंड, काळं तोंड घेऊन इथून कायमचीच चालते हो. सावरी, हे जे काही वागलेस ना, आमच्याबरोबर जे काही केलंस ना, त्याच्याबद्दल तुला आम्ही कधीही माफ करू शकणार नाही. आणि लक्षात ठेव, हे जे काही तुझं रूप आहे ना, हे तुझ्याकडेच ठेवायचं आणि इथून पुढे एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची. पुन्हा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेनं बघायची नाही, लक्षात ठेव. आत्तापर्यंत अगं किती आमच्या घराला त्रास दिलास तू. तुझ्यामुळे मला त्रास झाला. अगं, कुठल्या जन्माचं पाप फेडते ना मला कळत नाही. खरंच माझ्या जन्माचं पाप आहेस तू, जे मला तू भोगायला लावतेस. माझ्या लेकाला त्रास दिलास, माझ्या सगळ्या घराला त्रास देतेस तू. तेव्हा मग आता सावनीला ती म्हणते, की जर आता इथून निघाली नाहीस तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते, की तुला मी सोडणार नाही. तेव्हा मग स्वाती म्हणते, की हो, मुक्ता तू बरोबर बोलतेस. ही सावनी या घराला लागलेली कीड आहे कीड. हिला वेळीच ठेचली पाहिजे, नाहीतर मग काही खरं नाही. त्याच वेळेला लकी म्हणतो, की हो सावनी, प्रत्येक वेळेला आमच्या घरामध्ये तुला प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे होते. प्रत्येकाचा आधार घेऊन तू घरामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत होती. परंतु आत्ता नाही. आत्ता तुला आम्ही कोणीही सोडणार नाही. इंद्रा म्हणते, की आता तुला या घरामध्ये कोणीही उभं करणार नाही आणि हो, आत्ताच्या आता इथून चालते हो, नाहीतर बघ. तेव्हा मग मुक्ता म्हणते, की "1 मिनिट मम्मी, जरा थांबा. स्वातीताई, तुम्ही काळजी करू नका. सगळी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. आत्ताच्या आता तिची जी काही बॅग भरली आहे, ती मी तयार ठेवली आहे. फक्त ती बॅग बाहेर घेऊन या स्वातीताई." असं म्हटल्यावर स्वाती ती बॅग आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि नंतर मुक्ता ही सावनीच्या हाताला धरते आणि सावनी तिच्याकडे बघतच राहते, की मुक्ता नेमकं काय करत आहे. आता मुक्ता ही सावनीच्या हाताला धरते आणि तिची एका हाताला बॅग धरते आणि तिला घराबाहेर आता ती काढायला चाललेली असते. आता मुक्ताला ती म्हणते, की "मुक्ता, अगं काय करतेस? सोड मला, सोड." परंतु सावनीचं मुक्ता काही आता ऐकून घेत नाही आणि मुक्ता आता सावनीला दरवाजाच्या बाहेर तिच्या बॅगसकटच ढकलून देते. त्याच वेळेला आता इथे सगळ्या जणांनी तिला बाहेर काढलं म्हणून सगळ्यांना खूप बरं वाटलेलं असतं. आता सावनी तिथेच उभी असते. इंद्रा म्हणते, की "काय गं, जातेस इथून, निघतेस की घेऊ चप्पल हातामध्ये, दाखव पुन्हा तुला तोरा." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही, याची आता काही गरज नाहीये. चप्पल वगैरे घेण्याची काहीच गरज नाही आणि हो, मलाही आता काही इथे राहण्याची हौस नाहीये. मलाही तुमचे तोंड बघायचे नाही. लक्षात ठेवा, परंतु मी सावनी आहे, सावनी. नावाचीच सावनी आहे मी. पलटवार केल्याशिवाय शांत बसत नसते मी आणि काही झालं तरीही तुमची मी खोड मोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला फार माज आहे ना, आता मी तो माज कसा उतरवते ना, तेच बघा. तुम्ही सगळ्यांनी माझ्या आयुष्याचा तमाशा मांडलाय ना, आता बघा मी पुढे काय काय करते ते." अशी धमकी सावनी सगळ्यांना देते. इंद्रा म्हणते, की "ए सावनी, पुन्हा इथे राहिलीस तर बघ, आणू का कोयता?" असं म्हणून ती आता पुन्हा तिला धमकी देते. त्याच वेळेला आता सावनी मात्र जराशी गडबडते आणि म्हणते, की "आतापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलात ना, त्याची परतफेड मी करणार म्हणजे करणारच. आणि तुम्हाला काय वाटतंय, की तुम्ही जे काही वागताय ते फार चांगलं आहे का? तुम्ही माझ्याबरोबर जो काही तमाशा घातलाय ना, तो तमाशा मी आता खाली घालणार आणि मी जशी एकटी पडली ना, तशी ही कोमल पण पडणार. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये आता मी तुम्हाला दाखवते, की मी काय काय करू शकते ते." असं म्हणून आता ती चप्पल घालते, स्वतःची बॅग घेते आणि खाली निघून जात असते. आता मुक्ता ही सागरला थांबवते. सागर म्हणतो, की "थांब, हिच्या तर आता." तेव्हा मग सागरला मुक्ता म्हणते, की "सांगते ना सागर मी तुम्हाला, प्लीज थांबा. तिच्या कोणत्याही वागण्याला रिॲक्ट करू नका." तिचं तेच म्हणणं आहे. म्हणून आता इथे सावनी खाली येते आणि खाली येऊन म्हणते, की "आता यांना मी दाखवते, की मी सावनी काय चीज आहे ते." त्याच वेळेला आता सावनी ही जोरजोरामध्ये ओरडायला लागते आणि म्हणते, की "सावंत काकू, राणे काकू, जोशी काकू, सगळ्यांनी जरा बाहेर या." असं म्हणून आता सगळ्यांना ती बाहेर बोलवते आणि म्हणते, की "हे बघा, यांचे काय प्रताप चाललेत ते." असं म्हणून आता ती जोरजोरामध्ये ओरडत असते आणि म्हणते, की "सगळ्यांनी या. या कोळी कुटुंबाने मिळून मला 102 वाल्यांनी बाहेर काढलेलं आहे. सगळ्यांनी मला बाहेर काढलंय आणि माझा हक्क मला दिलेला नाही." त्याच वेळेला आता बाहेर इंद्रा येते आणि स्वाती तर डोक्याला हातच मारून घेते. पुढे सावनी म्हणत असते, की "हे सगळं ना मुद्दाम करतायत ही लोकं. मला घराबाहेर काढून यांना खूप मोठे डाव साध्य करून घ्यायचे आहेत. आज बघा ना, त्यांनी माझ्या बॅगसकट मला घराच्या बाहेर काढून टाकलं.
का? तर मला कोणाचा आसरा नाही म्हणून. म्हणून या लोकांनी असं केलेलं आहे. परंतु मी या लोकांना सोडणार नाही. आज यांचं सगळं खरं रूप मी तुमच्यासमोर आणणार, म्हणजे आणणारच. सावनी आता पुढे म्हणत असते, की यांच्या घरातले प्रताप तरी ऐका. यांच्या मुलीबाळांची लग्न झाली, परंतु ती टिकू शकली नाहीत. सुरुवातीला तर ती स्वातीचं लग्न झालं. तिचा नवरा एक नंबरचा ज्वेलर आहे. सगळीकडे आपला नुसता तोंड मारायला बघायचा आणि म्हणूनच तिचं लग्न मोडलं. ती यांच्या घरामध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतर मग लकीचं मी तुम्हाला काय सांगणार? हो, हा लकी तर मुलगी दिसली की याची शिट्टी वाजायला लागते. प्रत्येक मुलीवर हा लाईन मारायला बघतो आणि म्हणूनच याने एका मुलीला प्रेग्नेंट करून सोडून दिलं होतं आणि ती मुलगी बिचारी आता एकटी राहते आणि तसंही हा लकी कसा आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे आणि आता देवानेच त्याला याची शिक्षा दिली. तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते? आता हा लकी आयुष्यात कधीही बाप बनू शकणार नाही असं म्हणून आता लकीची इज्जत सर्वांसमोर ती काढते. त्यानंतर मग ती म्हणते की सगळ्यांचे असेच पराक्रम आहेत आणि त्यानंतर ही कोमल हिचं तर आता लग्नच मोडलेलं आहे. जे काही घडलंय ना, हे हिच्या विरोधात घडलं. याच्यामुळे आता हिला त्रास व्हायला लागला. आता यांना कळलं, की यांच्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर कसं वाटू शकतं ते. आणि ही कोमल हिच्याशी कोणी लग्न करायला तयार नाही. कित्येक दिवस आता ही मिस वर्ल्ड बनून फिरत होती. तिला असं वाटत होतं, की तिच्याशी लग्न करणारा हा एकमेव राजकुमार आला आहे आणि स्वतःला फार हुशार समजत होती. परंतु तिला योग्य वेळेत जमिनीवर आपटवलं आणि योग्य वेळेतच तिच्यासमोर सत्य आलं. ते बरं झालं. नाहीतर मग खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. जाऊ दे असं म्हणून आता स्वाती, लकी आणि कोमल तिघांचंही आयुष्य ती अगदी स्वतःच्या वाट्यावर मांडते आणि म्हणते की तिच्याशी कोणी लग्न करणार नाही. कारण तिला तर फिट्स येतात असं ती म्हणत असते. त्यानंतर ती मुक्ताबद्दल बोलू लागते, की मुक्ता हिला तर काय सगळं आयतंच मिळालेलं आहे. सगळ्या गोष्टी हिच्या मनासारख्याच होतायत. म्हणूनच आता या सागरने हे सगळं केलं आणि हिच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यावर काय, ह्याला तर काय आयती आईच मिळाली ह्याच्या मुलांना. म्हणून त्याचं फावलंच तेवढं. म्हणून तर या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ही मुक्ता हिच्याशी पण तर कोण लग्न करत नव्हतं. कारण हिलाही आई होता येणार नाही ना. म्हणूनच तर हिच्याशी कोणी लग्न करू शकलं नाही. आणि हिला काय, मग काय समोर होती एक शेकवाली. तिच्याशी केलं या सागरने लग्न. आणि लग्न काय हे फक्त कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे सागरने फक्त मुलांसाठी हिच्याशी लग्न केलं होतं. बस बाकी त्यांच्या मनामध्ये असं काही नव्हतं. मला तरी वाटतं, की हे सगळं ना या मुक्ता आणि सागरने मिळून मुद्दाम केले. माझ्या विरोधात कट रचलेला आहे. आता मात्र इंद्राला आणि सागरला खूप राग येतो. सागर येतो आणि जोरामध्ये सावनीच्या कानाखालीच वाजवून देतो. आणि त्याच वेळेला सावनीच्या कानाखाली वाजवल्यावर सावनी आणि बाकीचे सगळे गप्प बसतात. 2 मिनिटासाठी कोणीच काही बोलत नाही. आणि सावनी जे काही बोलत असते त्याचा मुक्ताला आता जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर सावनी म्हणते, की "हे बघ सागर, तू आत्ता माझ्यावर हात उचलला आणि तुला मी दाखवते मी काय-काय करू शकते ते." मग ती सगळ्यांसमोर तमाशा घालत म्हणते, की "बघितलं का? हे असंच असतं या सागरचं. आता याने सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचललाय, तुमच्या सगळ्यांच्या समोर. आता यामुळेच तर मी असे वागले त्याच्याबरोबर. त्याच्याशी लग्न मोडलं, त्याला डिव्होर्स दिला. हा सागर प्रत्येक वेळेला असाच वागायचा. मलाही तो असाच मारझोड करायचा म्हणून मी त्याला डिव्होर्स दिला." हे ऐकल्यावर आता इथे सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सावनीला सागरने कानाखाली वाजवलेली असते. त्यामुळे सगळेजण आता अगदी आश्चर्यामध्ये असतात आणि सावनी जेव्हा कानाखाली खाते, तेव्हा तिलाही फार मोठा धक्का बसतो. आता मुक्ता ही सागरला शांत करते आणि म्हणते, की "सागर प्लीज जरा शांत व्हा, प्लीज शांत व्हा." त्याच वेळेला आता सागरला ती बाजूला करत असते, कारण त्याला खूपच राग आलेला असतो. सावनी ज्या प्रकारे वागते त्याचा त्याला आता खूप कंटाळा आलेला असतो. सावनी म्हणते, की "हे सगळे जे काही वागतायत ना, ते मुद्दाम वागतायत, मुद्दाम. हे सगळं मला त्रास देण्यासाठी वागतायत. प्रत्येकजण यांच्या कुटुंबातला प्रत्येक जणाचा चेहरा मी तुमच्यासमोर उघड केलेला आहे आणि ते जे काही वागतायत ना, याचा मला प्रचंड त्रास होतो. म्हणून मी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप त्रासलेली होती आणि म्हणून मी बाजूला झाले. मी या सागरपासून डिव्होर्स घेतला आणि बाजूला झाले." असं सगळं मुद्दामच सावनी ही त्यांच्यासमोर बोलून दाखवत असते. पुढे ती म्हणते, की "बघा, बघा हा सागर कोळी. याचं स्वतःचं लग्न टिकू शकलं नाही आणि स्वतःची मुलं याच्या हातामध्ये नाहीत आणि म्हणूनच हा मोठा मिजाज करतो आणि या मुक्ताबरोबर लग्न करून बसलाय, जिचंही स्वतःचं काही फ्युचर नाही आणि अशा लोकांबरोबर हे सगळे अशा गोष्टी करत आहेत."
त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते, की "बस झालं सावनी, बस झालं. किती बोलणार आहेस तू? अगं, तुझ्या तोंडाला काही सुमार आहे का बोलण्याला? जे काही बोलतेस ते खूप त्रासदायक आहे आणि प्रत्येकाचा विचार करून बोल जरा. जे काही वागतेस ते. उगीचच तमाशा घालण्याची गरज नाहीये." त्याच वेळेला आता इथे लगेच मुक्ता म्हणायला लागते, की "सावनी, तुझं तोंड आधी बंद कर." तेव्हा सावनी म्हणते, की "मुक्ता, का? तुला झोंबलंय का? मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते ना आणि त्याच्यासाठीच मी खरं बोलत आहे, की तुला जे काही वाटतंय ना, ते अत्यंत योग्य नाहीये." आता सावनी म्हणते, की "तुला आमच्या कुटुंबातून आम्ही धक्के मारून बाहेर काढलं, म्हणूनच तू तुझं खरं रूप दाखवतेस वाटतं. जे काही वागतेस, जो काही तमाशा घालतेस ना, ते खोटं आहे आणि आमच्या घरातल्यांच्या ज्या काही गोष्टी असतील, त्या आम्ही बघून घेऊ. प्रत्येक वेळेला तुला मध्ये-मध्ये करण्याची काहीच गरज नाही. आणि हो सावनी, तुला या घरातून आज बाहेर काढलं, म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही खोटा-नाटा बनाव करतेस वाटतं. परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, काही झालं तरीही तुझ्या या सगळ्या घाणेरड्या गोष्टींना मी बदणार नाही. सावनी, आता तू हरली आहेस आणि हे सपशेल सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे मान्य कर ना तुझी हार. उगीचच कशाला फिरून-फिरून गेम खेळतेस. म्हणूनच तुझी मान्य कर हार. कुठलंही नातं तू टिकवू शकली नाहीस. ना बायको, ना आई, ना सून, ना मुलगी, ना कोणतंही नातं. तू फेल ठरलीस, फेल, असं ती सावनीला डिवचते. त्याच वेळेला सावनीला राग येतो आणि सावनी ही मुक्ताच्या कानाखाली वाजवायला जाते. आणि जेव्हा सावनी तिच्या कानाखाली वाजवायला जाते, त्याच वेळेला आता सागर तिचा हात धरतो आणि सागर हा सावनीचा हात धरून इतका त्याने हात घट्ट धरलेला असतो, की सावनीला तिचा हात अगदी फिरवता देखील येत नसतो. आता मुक्ताला सागरमुळे खूप सेफ वाटलेलं असतं, कारण सागरने मुक्तापर्यंत येणारा हात हा अगदी बाजूला टाकून दिलेला असतो. आणि सागर म्हणतो, की "हे बघ, आता इथून पुढे जर कोणावरही हात किंवा माझ्या मुक्तावर हात, माझ्या बायकोवर हात उगारण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझा हात मी हा मुळासकट उपटून टाकेन. लक्षात ठेव, सागर कोळी म्हणतात मला आणि ती माझी बायको आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या बायकोकडे अजिबात वाईट नजरेने बघायचे नाही म्हणजे नाही." असं सागरने तिला आता धमकी दिलेली असते आणि "चल निघ" असंही म्हणालेलं असतो. त्यावेळेला मुक्ता ही म्हणालेली असते, की "हे बघ, जर पुन्हा आमच्या कुटुंबाच्या वाटेला गेलीस, तर मी वाघिणीसारखी तुझ्यावर जाईन आणि वाघिणीसारखी तुझे ओरबाडून काढीन केस." असं ती तिला म्हणालेली असते. त्याच वेळेला आता सावनी म्हणते, की "हे बघ सागर, लक्षात ठेव, तुम्ही जे काही वागलात ना, मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. आणि हो, आता मी एकटी पडली आहे, बरोबर ना? एकटी पडली आहे. त्या मुक्ताच्या बोलण्यानुसार मी आता काहीच करू शकत नाही. माझं एकटं आयुष्य आहे. परंतु माझ्यासारखंच तुमच्या घरातही एक असं आयुष्य चालू राहणार आहे. तुमची बहीण कोमल, तीही अशीच एकटी पडणार आहे. तिचंही आयुष्यात कोणाबरोबर लग्न होणार नाही. तिलाही असं करता येणारच नाही." हा एक होता अभिषेक, जो सगळ्यांसमोर तिच्याशी लग्न करायला तयार होता. परंतु नाही, तुम्हाला ते मान्य नव्हतं ना. मग आता तिच्याशी कोणीही लग्न करणार नाही. एकतर तिला फिट्स येतात आणि तिचं आता पहिलं लग्न पण मोडलं. त्यामुळे आता तिच्याशी कोणीही लग्न करायला तयार होणारच नाही. असं आता कोमलसमोर सगळ्यांना ती बोलते आणि हे ऐकून कोमलला खूप वाईट वाटतं आणि कोमलला रडायला येत असतं. त्याच वेळेला आता सागर हा कोमलकडे बघतो आणि तिची अवस्था पाहून सागरलाही खूप वाईट वाटत असतं. आता सागर हा सगळ्यांसमोर सावनीला म्हणतो, की "मी माझ्या बहिणीचं लग्न लावणार. माझी बहीण कधीही एकटी पडणार नाही." आणि पुढे सागर म्हणत असतो, की "कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. म्हणून सावनी, तू जे काही बोलतेस ना, ते मी कधीच खरं होऊ देणार नाही. मी माझ्या बहिणीचं लग्न लावणार म्हणजे लावणार. आणि हो, मी हा शब्द देतो माझ्या बहिणीला आज सगळ्यांसमोर, की मी तिचं लग्न लावणारच आणि तिचं लग्न होणार. ती कधीही एकटी पडणार नाही." असं आता इथे सागरने सर्वांसमोर रागामध्येच कोमलला शब्द दिलेला असतो आणि त्याचमुळे आता सागरचा हा शब्द पाहिल्यानंतर मुक्तालाही आता जबरदस्त धक्का बसतो, की सागर नेमकं काय बोलत आहे. सागरने सगळ्यांसमोर हे काय वचन दिलं आणि त्याने सावनीला "चल निघ इथून" असं म्हणून देखील सांगितलेलं असतं. आता घरी आल्यावर कोमल बिचारी रडत बसलेली असते. तिला काय बोलावं काही सुचत नसतं. ती आता इंद्रा म्हणत असते, की "बरं झालं, त्या सावनी नावाच्या नागिनीला आपण घरातून बाहेर हाकलून दिलं आहे आणि आता लक्षात ठेवा, ही सावनी नावाची बला आपल्या घरातून कायमची निघून गेलेली आहे. म्हणूनच आता मुक्ताने तिला घरातून कायमची हाकलून दिली. आता कोणत्या ना कोणत्या कारणाने ती घरात नक्की यायला बघणार, परंतु लक्षात ठेवा, कोणीही तिला आता या घरामध्ये उभं करायचं नाही. तिची आता या घरामध्ये राहण्याची लायकीच नाहीये." त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते, की "हो मम्मी, शांत व्हा. आता इथून पुढे सावनी आपल्या घराकडे फिरकण्याची हिंमत देखील करणार नाही."
आणि मग आता इथे हे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते, की "मी मुद्दामच पोलिसांना यावेळेला बोलवलेलं नाही. कारण जर पोलिसांना बोलवलं असतं, तर मात्र आपल्या कुटुंबाच्या मागे पुन्हा तेच-तेच व्याप राहिले असते आणि म्हणूनच मी पोलिसांना बोलवलेलं नाही. कारण पुन्हा त्याच-त्याच गोष्टी मला उकरून सावनीच्या बाबतीत काढायच्या नव्हत्या. आणि एक गोष्ट नक्की, की सावनी जे काही बोललं त्याचा कोणीही विचार करायचा नाही. सावनी खोटं बोलली आहे, कारण तिला आता स्वतःची चूक लक्षात आली म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती तसं म्हणालेली आहे." मुक्ता म्हणते, की आपण तिला तर घराच्या बाहेर काढून टाकलं, परंतु एक प्रश्न उरतोच आपल्यासमोर, तो म्हणजे आपला आदी. आणि तिला आपण घराच्या बाहेर काढून टाकलं, परंतु आदित्यचं काय? त्याचं काय होणार आहे? त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो, की आदित्यचं काय होणार आहे? आदित्य या घरामध्येच राहणार आहे. आदित्य कुठेही जाणार नाही. हे आपलं ठरलेलं होतं अगोदरपासून. तिला जायचंय तर कुठे जाऊ देत, परंतु माझा मुलगा माझ्यापासून मी लांब होऊ देणार नाही. हवं तर मी आत्ता जाऊन वकिलांशी बोलतो आणि वकिलांना बोलवून सगळ्या गोष्टी प्रॉपर मी आता करतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते, की हेच तर दुर्दैव आहे ना. आता आपली सई ज्या चौकटामध्ये उभी होती, आई हवे की बाबा हवे या संकटामध्ये, तर अशी वेळ कोणत्याही मुलावर येऊ नको. ती आपल्या सईवर आली होती आणि ती आता वेळ आपल्या आदित्यवर आलेली आहे. आणि आदित्यवर आता अशी वेळ येणार, की आई आणि बाबा हे खरंच खूप मोठं त्या मुलाचं दुर्दैव असतं, की आई आणि बाबांपैकी कोणाला एकाला तरी ते चूज करावं लागतं. आपण जाऊ, आपण आदित्यच्या केसबद्दलही जिंकू. परंतु हे सगळं आपल्या बाबतीत घडतंय हे त्या मुलाला किती त्रासदायक वाटत असेल, त्याला किती वाईट वाटत असेल, की आई-बाबांपैकी दुसऱ्या एका कोणाला तरी निवडावं लागतंय. आणि मला तरी वाटतंय, की आपण ज्यावेळेला सईला या चौकटीत उभं केली होती, त्याच वेळेला आता आदित्यला या चौकटीत आपल्याला उभं करावं लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचं मला फार वाईट वाटतंय, असं मुक्ता बोलून दाखवत असते. त्यानंतर मुक्ता एक शक्यता दर्शवते, ती म्हणजे की आदित्यला त्याची मम्मा खूप प्यारी आहे. काही झालं तरीही हा सगळा जो काही निर्णय असेल, तो आदित्यचा असेल आणि आदित्य काय करतोय याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. आदित्य या घरामध्ये आता खूप रुळला होता. या घरातल्यांना आणि त्यालाही या घराची खूप सवय लागली होती. या घरासाठी तो खूप काही असं विचार करत होता, परंतु पुन्हा एकदा त्याच्या वाटेला एकटेपणच येणार. पुन्हा एकदा तो एकटाच पडणार. हे सगळं जे काही घडतंय ना, ते फक्त आणि फक्त त्या सावनीमुळे. सावनी नक्कीच त्या आदित्यला अगदी बोलण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मला खरंच खूप वाईट वाटतंय, की पुन्हा एकदा आदित्यच्या बाबतीत आपण तेच कसं करायचंय? आणि आदित्य जर घरातून गेला तर आपण काय करणार आहोत? असं ती म्हणते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता इथे सई आता शाळेतून आलेली असते. त्याच वेळेला मुक्ता तिला विचारते, की "सई बाळा काय झालंय? अगं आपला आदिदादा कुठे आहे?" त्याच वेळेला ती म्हणते, की "आदिदादा तिथे खालीच आहे. मम्मा ना त्याच्याशी काहीतरी बोलते, म्हणून तो तिथे उभा आहे." असं म्हटल्यावर आता मुक्ताला कळतं, की सावनी कान भरण्याचं काम करते. त्याच वेळेला आता मुक्ताला दरवाजासमोर उभं पाहून सावनी मुद्दामच म्हणते, की "जा आदित्य बेटा, जा." त्याच वेळेला आता इथे आदित्य हा आतमध्ये यायला बघत असतो आणि तेवढ्यातच मुक्ता आणि सागर समोर येत असतात. त्याच वेळेला आदित्यला ती म्हणते, की "आदित्य गो, पॅक युअर बॅग्स" असं म्हणून ती त्याला आतमध्ये पाठवते. आणि आदित्य हा बॅग भरून आता बाहेर आलेला असतो. त्याच वेळेला सावनी म्हणते, की "चल आपल्याला आता निघायला पाहिजे." त्याच वेळेला मात्र इंद्रा म्हणते, की "काय चाललंय हे? खरंच माझ्या मुलाला माझ्यापासून लांब जाऊन येऊ नको. आदी बेटा" असं म्हणून ती रडत असते. त्याच वेळेला आता जाता-जाता मुक्ता ही "आदी" असा आवाज देते. त्याच वेळेला आता सावनी खूप चिडते. सावनी म्हणते, की "हे बघ मुक्ता, लक्षात ठेव, काही झालं तरीही माझ्या मुलाला आता तू हाक मारायची नाही. माझ्या मुलाला बोलवण्याचा प्रयत्नही करू नका. त्याच्याकडे तुम्ही बघायचंही नाहीये. मी त्याला घेऊन चालली आहे कायमची." असं आता इथे सावनीही म्हणत असते. त्याच वेळेला आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो एकटा पडणार असतो हे आदित्यला कळतं, तेव्हा मात्र आदित्यला खूप वाईट वाटत असतं. आदित्य आता म्हणतो, की "पप्पा, मी जाऊ ना? मी निघू ना?" असं म्हणून तो आता त्या बिचाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मुक्ता आणि सागर दोघांच्याही डोळ्यामधून अश्रूच येत असतात. आदित्यला अशा प्रकारे निघून जावं लागत असतं. यामुळे त्यांना खूप वाईट वाटत असतं. आदित्यची ती अवस्था पाहून आता सागरलाही खूप रडू येत असतं. आदित्य हा विचारत असतो, की "पप्पा, मी जाऊ ना?" परंतु आता सागरला रडायला येत असतं. आपल्या मुलाला काय बोलू आणि काय नाही हे त्याला काहीच कळत नाही. आता मात्र इथे सावनीचा पुन्हा एकदा गेम असतो, की काहीतरी करून या घरामध्ये पुन्हा यायचे. आता बिचारा आदित्य, "पप्पा, मी जाऊ ना?" असं विचारत असतो. त्याच वेळेला तिथून आता मुक्ता बघते आणि मुक्तालाही हे पाहून खूप वाईट वाटत असतं. आता इथे मुक्ता आणि सागर हे दोघंजणही मिळून आदित्यला थांबवतील का?
आणि सावनीला जाण्यापासून थांबवतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.